किमान निर्यात मूल्यांसह 40% शुल्काचा कांदा निर्यातीला फटका. गत वर्षीच्या तुलनेत 13% निर्यातीत घट. तर काय आहे बातमी हे पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. चला तर पाहूयात नेमकी काय आहे बातमी. केंद्र सरकारने निर्यात होणाऱ्या कांद्यांवर 40% निर्यात शुल्क व किमान निर्यात मूल्य 550 केल्याने याचा मोठा परिणाम निर्यातीवर झालेला असून परकीय चलनामध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. देशातून एप्रिल 2023 ते मार्च 2024 या 12 महिन्यात कांदा निर्यातीतून 3,874 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले. कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे कांदा निर्यात व्यवसाय आणि यासंबंधीच्या घटकाला मोठा फटका बसलाय. साधारणपणे एका कुटुंबाला 5 व्यक्ती दरमहा 5 किलो कांदा लागतो. साधारणपणे 25 रुपये भाव धरल्यास महिन्याचा खर्च 119 रुपये कांद्यांवर खर्च होतो. सन 2023 ते 2024 मध्ये देशात कांदा उत्पादन 2,54,73,000 मेट्रिक टन होते. त्यातून 17,17,439 मेट्रिक टन निर्यात झाला. शिल्लक कांदा 2,37,55,561 मेट्रिक टन राहिला. यातून 1,45,92,045 मेट्रिक टन वापरला गेला. फक्त 91,63,516 मेट्रिक टन देशात शिल्लक राहिला. निर्यात प्रोत्साहन अनुदान 2016 ते 17ला 5%, 2017 ते 18ला 0%, 2018 ते 19ला 10% देण्यात आले. यानंतर 11 जून 2019 पासून अनुदान बंद करण्यात आले. 2010 ते 2013 पर्यंत 3दा निर्यात बंदी केली. 14 ऑगस्ट 2013 पासून निर्यात शुल्क 40% करून किमान निर्यात मूल्य 550 झाल्याने कांदा निर्यातीवर विपरीत परिणाम झालाय. केंद्राने कांदा निर्यातीला अनुकूल पॉलिसी ठेवली असती तर निर्यातीत लक्षणीय वाढ झाली असती. मात्र स्थानिक गरज लक्षात घेता सरकारने निर्यातीवर बंधनं घातल्याने कांदा दरावर आणि निर्यातीवर अडथळे आले. मागील वर्षी 2022 ते 23च्या तुलनेत 13% कांदा निर्यातीत घट झाल्याचे अपडेटच्या आकडेवारीवरून दिसून येते. निवडणुकीपूर्वी केंद्राने निर्यात शिथिलचा निर्णय घेतला. मात्र आंतरराष्ट्रीय किमतीत झालेली घसरण आणि निर्यात शुल्क वाढीमुळे भारतातून कांदा निर्यात झाला नाही. कांदा निर्यातीवर गेल्या वर्षी ऑक्टोबर पासून बंदी घालण्यात आली होती, कारण अपेक्षेपेक्षा कमी उत्पादनामुळे पुरवठा कमी झाला होता. शेतकऱ्यांसाठी या निर्यात बंदीमुळे किमती कमी आल्या. निर्यात बंदी उठवली गेली, पण निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क कायम ठेवण्यात आले. यामुळे निर्यात खुली झाली. मात्र जाचकटीमुळे कांदा निर्यात मंदावली असल्याचं दिसून आले. गेल्या अनेक वर्षापासून कांदा निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे परकीय बाजारपेठेत देशाचे स्थान डळमळीत होतोय. चीन, इजिप्त आणि पाकिस्तानमधून कांद्याच्या उपलब्धतेमुळे भारताला फटका बसत आहे. बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, युनायटेड अरब, इंडोनेशिया, कतार, हाँगकाँग, कुवेत, व्हिएतनाम या प्रमुख देशांमध्ये कांद्याची निर्यात करण्यात आलेली आहे. त्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत वेळोवेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. आमच्या कष्टानं पिकवलेल्या कांद्यावर निर्यात शुल्क आकारून लूट करण्यापेक्षा सरकारने व अधिकाऱ्यांनी आता स्वतःच कांदा पिकवावा व कांदा पिकवायचा आम्ही आणि शुल्क लावून पैसे कमवायचे सरकारने, हे तर इंग्रज राजवटीपेक्षाही भयंकर काम सुरू आहे. सरकारने विना अटी व शर्ती निर्यात पूर्ण खाली केली आहे अशी प्रतिक्रिया केंद्र सरकार केली पाहिजे अशी प्रतिक्रिया कांदा उत्पादकात उमटल्या. केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधी सातत्याने कांदा पिकाबाबत घेण्यात येणाऱ्या या धरसोड वृत्तीच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील देशाची पत तसेच व्यापारी आणि शेतकरी यांना मोठा फटका बसत आहे. एवढे असूनही गेल्या काही वर्षात निर्यात केलेला कांदा व परकीय चलन याची तुलनात्मक आकडेवारीवरून 40% अनुदान किती तोटा झाला हे स्पष्ट होते.